समावेशक कन्सेप्ट, होलिस्टिक इन्क्लुझिव्ह डेफिनेशन. मग आता मला तुम्हाला प्रश्न आहे वनरक्षकांना की मग याचा अर्थ तुम्ही तपासाचं काम करता की नाही मला सांगा. ही व्याख्या दाखवली तर तुम्ही लोक तपासाचं काम करता की नाही करता ना. किंवा नोंदवण्या अगोदर जप्ती करू शकता, अटक करू शकता. निदान पंचनामा किंवा जप्ती वगैरे तर करता अटक कधी माणसं जास्त असेल तर नाही जावं ते करण्यासाठी करा. परंतु तपासाचं बरंचसं काम आमच्याकडे हे तुम्हाला माहिती आहे. इथं तुम्ही हो म्हणता परंतु कोर्टामध्ये वकील जेव्हा तुम्हाला विचारतो की तुमचा तपास अधिकारी होण्याचा कोण तर तुम्ही असं मागं पाहता. मी नाही सर वनपाला एक मान आहे तोही अजून मागे पाहता. रेंजरही जमलं तर अजून मागे पाहता. कोण आहे त्याच्या मागे आता तो नाही मागे पाहत एवढं नाही. अरे मित्रांनो तपासामध्ये प्रत्येकाचा रोल आहे याचा अर्थ असा. परंतु काल उदाहरण दिलं ते रिपीट करावं लागतं की तपासाचं काम हे कलेक्टिव्ह म्हणजे टीम वर्क आहे. यातली जप्ती कोणी करतं, अटक कोणी करतं, विवाह कोणी करतं सगळं वेगवेगळे अधिकारी करू शकतात. तो आपल्याला करावा लागतो. परंतु त्यातली काही महत्वाची कामं आहेत इव्हिडन्स शक्तीवर नोंदवणे वगैरे तिथे मात्र इंडियन फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे किमान रेंज ऑफिसर पाहिजे आणि वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे किमान एसीपी. म्हणजे पुन्हा कालचं उदाहरण त्याला दुसरं उदाहरणच नाही. हॉकी किंवा फुटबॉल सध्या फुटबॉल चालू फुटबॉलच्या सामन्यामध्ये 11 प्लेयर बॉल एकमेकाला पास करत करत गोलमध्ये नेतात आणि गोलमध्ये नेल्यावर जर अडथळा डी मध्ये झाला तर पेनल्टी किक देतो अंपायर. पेनल्टी 11 लोग नहीं मारा त्यातले एक्सपर्ट तो पेनल्टी का खास होता है वही पेनल्टी मारता है. सो हमारा पेनल्टी मारने वाला प्लेयर है वाइल्ड लाइफ एक्ट में इसे स्पेशलाइज जॉब पेनल्टी किक स्पेशलाइज जॉब एसीएस है वाइल्ड लाइफ एक्ट. पेनल्टी इंडियन फॉरेस्ट एक्ट स्पेशलाइज जॉब इंडियन. सो डी मध्ये अडथळा निर्माण झाला पेनल्टी मारायला एसीए पण लागेल इकडे असेल तर आरेखन लागेल. परंतु मग बाकीचा बॉल इतर वेळेला पास करत करत गोलमध्ये नेणे याच्यासाठी सगळ्या 10-11 प्लेयरला परवानगी आहे का. सो इथून पुढे तुम्ही जर कोणी मला म्हणलं की साहेब तपास करणं कुणाचं काम आहे तर मी तुम्हाला फोनवर सुद्धा शिव्या देणार खाव्या लागतील. खाणार ना शिव्या का नाही देणार म्हणजे तुम्हाला कळलं की नाही शिव्या द्यायचं कळलं की हो बाय. हे सगळं आहे चालू केलं पुढे जातं सगळं झालं. एक्झामिनेशन व्हेरिएबल्स इन्क्लुडिंग ऍक्टिव्ह वगैरे ते सगळं झालं. फॉर्मेशन वगैरे मोजमाप करणे नकाशा करणे हा अधिकार वनरक्षक वनपाल सर्वेअर रेंजर सर्वेअर आरएफओ सगळ्यांना आहे. अतिक्रमणाच्या गुन्ह्याचा अधिकार तो तुम्हाला आहे वनरक्षकाला आहे. आणि BCD हे 3 अधिकार सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहे. होल्ड केलं काय ते कंपेअर अटेंडन्स विटनेस पॉवर टू होल्ड अँड इन्क्वायरी टू सिक्रेट रेकॉर्ड कोर्टाचे अधिकार न्यायालयाचे अधिकार. आमच्या रेंज ऑफिसरला न्यायालयीन अधिकार आहे. पुढे जाऊ येस असा पुरावा जर त्या सक्षम अधिकाऱ्यांनी नोंदवला ऍडमिसिबल इन सबसिक्वेंट ट्रायल बिफोर मॅजिस्ट्रेट न्यायालयापुढे त्याला स्वीकारार्ह आहे. पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे पुढे वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये आता पुढे जाऊ पुढे येस पुढे आता पुढे येस हे 4 अधिकार 50-60 हे वाइल्ड लाइफ एक्ट मध्ये एसीएफ ला आहे. सर्च वॉरंट इश्यू करणे एन्फोर्समेंट अटेंडन्स ऑफ विटनेस कंप्लेंट डिस्कव्हरी आणि पुन्हा ते ऍडमिसिबल इन सबसिक्वेंट ट्रायल वाइल्ड लाइफ एक्ट मध्ये एसीएफ. तो यांना अधिकार आहे यांनी हे काम केलं पाहिजे म्हणजे पेनल्टी एक्सपोर्ट होण्याची पुढे जाऊ कोर्ट कंप्लेंट जाऊ द्या स्किप करू पुढे जाऊ येस फॉरेस्ट ऑफिसर हे शक्तीवर पुरावा नोंदवू शकतात. नक्की साहेब पहिल्यांदा ऐकताय नक्की पहिल्यांदा आपल्या प्लेयरचं प्लेसमेंट वेगवेगळ्या पद्धतीने केलं म्हणून सर आपल्या आजच्या वर्षात त्याचं काय
अर्जेंटिना विरुद्ध खेळताना इटली विचार करते की मला आजचं प्लेसमेंट कसं करायचं. फ्रान्स विरुद्ध पोर्तुगालला वाटतं की आज मला खेळाडू कसं करायचं. इंग्लंड विरुद्ध जपानला वाटतं की माझे आज खेळाडू कसं करायचं. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने समोरची टीम आहे त्या पद्धतीने आम्ही फील्ड प्लेसमेंट करतो. आम्ही आमचं प्रोटेक्शन करताना असं काही करतो. आमचा तोच ठोकता तोच गार्ड तिथे जाईल, एवढे खाईल मार खाईल, काय करायचं करेल, तुझं तू बघून घे, मला काही सांगू. ऐसा नाही आहे. प्रत्येक टीमला खेळत असताना समोरच्या टीमचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट समजून रणनीती ठरवावी लागते. हे तर फुटबॉलमध्ये होतं 90 मिनिटाच्या खेळामध्ये. इथं तर आपण आयुष्यभर निदान 30-35 वर्ष काम करतो. आम्ही स्ट्रॅटेजी वापरतो. सो स्ट्रॅटेजी वापरा, चांगल्या पद्धतीने गुप्त वार्ता संकलन करा, गुन्ह्याची व्याप्ती त्याच्या मागचा अंदाज घ्या आणि उत्तम पद्धतीने रणनीती करून प्लॅन करून कंट्रोल करा. मग तुम्हाला यश मिळणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या